नमस्कार. जय शिवराय. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण 14वे. पण हे प्रकरण ऐकण्यापूर्वी मी आपणास एका वाचकाची प्रतिक्रिया वाचून दाखवतो, जी पुढील प्रमाणे. सारंग, तुझं लिखाण वाचताना मला वाटलं की तू महाराजांच्या मनात काय चाललं असेल याचा वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहेस. I am a strong believer of intuition. It is a sense that comes to a selected few. You are chosen one to have been gifted with it. तुझ्या पुस्तकामुळे शिवकालीन इतिहास परत एकदा वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिव इतिहासाचा सखोल अभ्यास करून इतिहासातील बरेचसे विस्कळीत बिंदू जोडून पुरंदरच्या तहाबद्दल नवा दृष्टिकोन निर्माण केल्याबद्दल तुझे आभार आणि हार्दिक अभिनंदन. असे यतीन नांदेडकर यांनी धुळे आणि मुंबई येथून ही प्रतिक्रिया दिली होती. यतीन नांदेडकर यांच्या या प्रतिक्रियेबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर आता आपण पाहूया प्रकरण 14वे. इतिहासातील आगळी वेगळी शरणागती. परंतु हे प्रकरण वाचण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असल्यास आपण द्यावं. गेली 11 वर्षापासून मी हा प्रश्न अनेक इतिहास अभ्यासकांना, शिवव्याख्यात्यांना विचारला आहे आणि गेल्या 11 वर्षात मला कोणी याचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही. नरहर कुरुंदकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ते लिखाण केलेलं आहे, जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर 1665 साली शिवाजीने केलेला पुरंदरचा तह हा लष्करीदृष्ट्या आपला पूर्ण पराभव झालेला आहे याची कबुली होती. मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली हा या घटनेचा सरळ अर्थ आहे. नरहर कुरुंदकर. महाराजांना या सबंध वर्षात पराभवच पदरी पडत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. पण हा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. कारण पराभव झालाच कुठे? महाराज मिर्झाराजांना शरण गेले यावरून इतिहासकारांनी हा उलटा अर्थ काढला आहे, पण हा सत्य इतिहास नव्हे. तर हा तो मुख्य प्रश्न आहे की नरहर कुरुंदकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी क्लिअर कट त्यांच्या पुस्तकात लिहिलंय पराभव झाला म्हणून. आणि माझा हा प्रश्न आहे की हा पराभव झाला कुठे? आता काही लोक यात असा संदर्भ देतील की शिवाजी महाराज पन्हाळ्यावर ज्यावेळेस चालून गेले त्यावेळेस पन्हाळ्याला त्यांचा पराभव झाला. परंतु माझं हे म्हणणं आहे की तो खोटा पराभव आहे आणि जी गोष्ट खोटी आहे त्याला इतिहास म्हणता येत नाही. पराभव झाल्याचं ते नाटक होतं. ते पुढं प्रकरण 19 मध्ये मी त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे, ते पुढे येईल. असो, आता आपण प्रकरणाकडे वळूया. प्रकरण 14वे. इतिहासातील आगळी वेगळी शरणागती. Subjugating the enemy's army without fighting is the true pinnacle of excellence. सन झू. सन झूचं हे एक फेमस वाक्य आहे जे अत्यंत महत्वाचं आहे. इतिहासातील आगळी वेगळी शरणागती.
शिव इतिहासातील अनेक प्रसंग रोमांचित करणारे व अद्भुत आहेत. महाराजांनी मिर्झा राजांना शरण येऊन बादशहाचे फरमान स्वीकारणे हे देखील वैशिष्ट्यपूर्ण व अद्भुत आहे. मिर्झा राजांच्या हुकमाप्रमाणे फरमान स्वीकारण्यासाठी महाराज तळ कोकणातून मिर्झा राजांच्या छावणीत येऊन दाखल झाले, म्हणजे सप्टेंबर 1665 मध्ये. मध्यंतरी मिर्झा राजांनी औरंगजेबाला महाराजांच्या नावाने पत्र पाठविले होते. हे पत्र विलक्षण आहे व ते चिटणीस उदयराज मुन्शी याच्या हस्ताक्षरातील आहे. या पत्राला उत्तर म्हणून औरंगजेबाने फरमान पाठविले असावे. तर नीट लक्षात घ्या की मिर्झा राजांनी पत्र लिहिलं महाराजांच्या नावाने आणि ते औरंगजेबाला पाठवलं. काय पत्र लिहिलं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो, नीट ऐका. त्या पत्रात महाराज असं म्हणतायत, असं मिर्झा राजे भासवतायत औरंगजेबाला. ओके. मी आपला गुन्हेगार व पापी आहे. आपणा शरण येऊन जीव व धन दौलत रक्षण करण्याची मी इच्छा धारण करीत आहे. इतपर आपली खिदमत इमानाने बजावण्यास मी सदैव तत्पर राहीन आणि आपला हुकूम पाळण्यात मोठे भूषण मानीन. बंडाळी करून मी आपल्या सर्वस्वाचा घात कधीही करून घेणार नाही. मिर्झा राजे जयसिंह यांनी सर्व वर्तमान आपणास तपशीलवार कळविलेच आहे. मला सर्व गुन्ह्यांची क्षमा करून जीवदान द्यावे एवढेच या दासाचे आपल्या चरणापाशी मागणे आहे. बादशाही शिक्का व पंजा यांनी अलंकृत झालेले आपले कृपापूर्ण फरमान येऊन दाखल झाले अशी आनंदाची बातमी मिर्झा राजे जयसिंह यांनी आम्हाला कळविली. या योगे बादशहांनी मला जीवदान दिले आहे. बादशहांकडून माझ्यासाठी पोशाख आला हेही मला अत्यंत भूषणास्पद वाटत आहे. या पापी दासाचे अपराध क्षमेस पात्र नसतानाही बादशहांनी केवळ उदार अंतःकरणाने ही कृपा मजवर केली हे त्यास मोठे भूषण आहे. फरमान आल्याप्रमाणे मी आपले हुकूम पाळण्यास सदैव तत्पर राहीन. आता मिर्झा राजांची रजा घेऊन घरी जातो आणि लढाईची तयारी करून फौज घेऊन विजापुरावर जाण्यासाठी त्यांच्या मदतीस येतो. या युद्धात विशेष पराक्रम दाखवून पूर्वीचा काळीमा धुवून काढावा अशी मी उमेद बाळगीत आहे आणि येणेकरून आपल्या अनंत उपकारांची अल्पतरी फेड माझ्या हातून होईल. अशा स्वरूपाचं पत्र मिर्झा राजांनी औरंगजेबाला पाठवलं आणि औरंगजेबाला असं भासवलं की हे पत्र शिवाजी महाराज लिहित आहेत. आचार्य चाणक्यांचं एक वाक्य मी वाचून दाखवतो. फार सुंदर स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. लोभी माणसाला पैसे देऊन, गर्विष्ठ माणसाला व मूर्खाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे मान देऊन, तर विद्वानांशी खरे बोलून त्यांना आपलेसे करता येते. आचार्य चाणक्य. महाराजांनी बादशहाच्या पायाशी निष्ठा व्यक्त करावी ही मिर्झा राजांची धडपड. मिर्झा राजे स्वतः गुलाम होतेच आणि महाराजांनी अशीच गुलामी करावी असं त्यांना मनापासून वाटत पण होतं. बादशहाचे फरमान छावणीपासून काही कोसावर येऊन पोहोचल्यावर मिर्झा राजांनी महाराजांना ते फरमान स्वीकारण्यास सांगितले व तशा सूचना दिल्या. बादशहाचे असले शाही फरमान स्वीकारणे म्हणजे भाग्य असे व ते स्वीकारण्याचा एक छोटा समारंभच असे ज्यामध्ये मोठा खर्च करून फरमानबाडी उभारून लवाजमा घेऊन अनवाणी चालत जायचे. आणि हा सगळा देखावा, हा समारंभ कशासाठी करायचा?
बादशहाचे आपण किती चांगल्या पद्धतीचे गुलाम आहोत हे दाखवण्यासाठी, निष्ठा व्यक्त करण्यासाठी. मिर्झा राजांच्या सूचनेप्रमाणे महाराज अनवाणी 3 कोस चालत गेले. बादशहाचे फरमान उंटावरून आल्यावर महाराजांनी गुडघे टेकून फरमानापुढे मस्तक झुकवून त्यांनी ते स्वीकारले व तसेच मस्तकावर धरून वाजत गाजत मिरवत मुक्कामाच्या जागी निघाले. मिर्झा राजांच्या सूचनेप्रमाणे महाराजांनी तसं केलं सुद्धा. महाराजांसारख्या स्वाभिमानी पुरुषाच्या मनात त्यावेळी काय विचार आले असतील? त्यांच्या चेहऱ्यावर कोणते भाव दाटले असतील? या मिरवणुकीत कदाचित सेनापती, नेताजी पालकर व इतर मंत्री पण असतील. त्यांना काय वाटले असेल? कल्पना करा, तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. ज्ञानी पुरुषांनी हे जग म्हणजे एक रंगमंच आहे व प्रत्येक जण आपापली भूमिका पार पाडत आहे असे म्हटले आहे. महाराजांनी या नाटकात भाग घेतला होता व ते आपली भूमिका पार पाडित होते. त्यांचा अभिनय चालू होता. आग्र्याच्या कैदेत असतानाही आजारीपणाचे त्यांनी नाटक केले होते. आताही ते फरमान मस्तकावर घेऊन अनवाणी पावलाने शांतपणे चालले होते व त्यांच्या या अभिनयातून एक महान शिवनाट्य साकार होत होते. महाराजांनी हे केले कशासाठी? तर मोगलांचे स्वराज्यातील प्रजेवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी. हाती तलवार न घेताच त्यांनी एकट्याने हे मोगलांचे आक्रमण थांबविले. तुलना नसे. नरहर कुरुंदकर यांनी श्रीमान योगी कादंबरीच्या प्रस्तावने जे लिहिले आहे ते महत्वाचे आहे. ते लिहितात, नीट ऐका. कौटिल्य उर्फ चाणक्य म्हणतो, प्रजेचे सर्वांगीण कल्याण हे राजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी लढावे, मरावे, पड खावी, स्पर्धा करावी, वेळ पाहून उचल करावी, भेद करावा, फितुरी करावी, घात करावे, वचने द्यावी, तोडावी, मारेकरी घालावे, विष प्रयोग करावा. प्रजेच्या हितासाठी हे सारे करणे राजाचे कर्तव्य आहे. आपण प्रकरण 12 मध्ये पाहिलं की राज्याचे 4 घटक असतात पहा. त्या 4 घटकामध्ये सर्वात खाली तळाला किल्ले आणि सर्वात महत्वाची प्रजा आहे. बरोबर ना? या प्रजेसाठी राजाने काय काय करावं ते आचार्य चाणक्य यांनी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. पड खावी, विष प्रयोग करावा, वचने द्यावी, तोडावी, काय वाटेल ते करा. राजाने ते केलं पाहिजे, पण प्रजेचं संरक्षण झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि महाराजांनी ठरवलं होतं की प्रजेस तोशीस लागता कामा नये. आणि म्हणून त्यासाठी फरमान स्वीकारण्याचा जो कार्यक्रम झाला, जो अपमानास्पद वाटत असला तरी महाराजांनी त्या प्रसंगातून त्यांनी ते मान्य केलेले. मिर्झा राजे सांगतायत की हे करा म्हणून, ठीक आहे करतो.
बरोबर ना? मोडेन पण वाकणार नाही, दिलेले वचन मोडणार नाही, हा मिर्झा राजांचा राजपूत बाणा होता. तर ध्येयपूर्तीसाठी वेळप्रसंगी झुकण्याची तयारी व वचन मोडण्याचे धोरण महाराजांनी ठेवले होते. एका कागदी भेंडोळ्यापुढे झुकल्याने जर पुढचा अनर्थ टळत असेल व मिर्झा राजांना त्यामुळे जर बरे वाटत असेल तर काय फरक पडतो, हा महाराजांचा साधा व्यवहारी दृष्टिकोन होता. हे असेच नाटक त्यांनी पुन्हा एकदा केले आहे. कुठे? आग्रा येथे बादशाहच्या दरबारात. शिवशाहीर बाबासाहेब यांनी महाराजांनी बादशाह पुढे मान झुकवली या प्रसंगाचे वर्णन करताना नाटक हा शब्द वापरला आहे व अचूक समर्पक उपमा देऊन त्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. ते लिहितात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काय लिहितात ते पहा. फार योग्य वर्णन केलंय त्यांनी, ऐकण्यासारखे. महाराजांनी बादशाला मुजरा केला. केवढे विलक्षण आश्चर्य! सह्याद्रीचे शिखर त्रिवार वाकले. होय, अढळ ध्येयाच्या प्राप्तीसाठीच केवळ हे नाटक त्यांना करावे लागले. कुठल्याही व्यक्तिगत स्वार्थासाठी ते हे कृत्य करीत नव्हते. महान कार्य हाती घेतल्यावर क्वचित अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते. विश्वातील एकमेव पुरुष म्हणून विख्यात असलेल्या अर्जुनालाही अज्ञातवासाचे अवघड दिव्य पार पाडण्याकरता 1 वर्षभर बृहन्नडा बनावे लागलेच ना. पण अर्जुनाचे लक्ष कुठे होते? पायातल्या पैंजणावर, हातातल्या कंकणांवर? छे छे छे, त्याचे लक्ष होते लपवून झाकून ठेवलेल्या क्षमीच्या वृक्षावरील गांडीव धनुष्यावर. महाराजांचेही लक्ष होते सौर्यभौम छत्र सिंहासनावर. अशा प्रकारचं योग्य आणि सुंदर वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं आहे. महाराज मिर्झा राजांना शरण आले. मिर्झा राजांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या महाराजांनी मान्य केल्या. आताही त्यांनी ज्या अटी, सूचना व उपदेश केला ते सर्व महाराजांनी मान्य केले. दख्खनच्या या शहराने असे वागून मिर्झा राजांना जो आदर दिला तो पाहून मिर्झा राजे खुश झाले, भारावून गेले. महाराजांनी मिर्झा राजांना ते जिंकल्याचे खोटे समाधान मिळवून दिले व स्वराज्याला फायदा मिळवून दिला. पुन्हा एकदा वाचतो. महाराजांनी मिर्झा राजांना ते जिंकल्याचे खोटे समाधान मिळवून दिले व स्वराज्याला फायदा मिळवून दिला. महाराजांनी असेच बादशाहाशी निष्ठावान राहून बादशाहाची मर्जी संपादन करून पुढे विजापूर व गोवळकोंड्या विरुद्धच्या मोहिमेत आपल्याला सहकार्य करावे अशी इच्छा मिर्झा राजांच्या मनात निर्माण झाली होती. ते आपण मागील प्रकरणात पाहिलेलेच आहे. अर्थात या इच्छा निर्माण होण्याला महाराजच जबाबदार होते. कसे काय? आपणास आठवत असेल, महाराजांनी प्रस्ताव म्हणून जे पहिले पत्र मिर्झा राजांना पाठवले होते त्यात त्यांनी लिहिले होते, आठवतं का ते? काय म्हटले होते ते? नसेल आठवत तर पुन्हा एकदा वाचतो. त्या पहिल्या प्रस्तावात त्यांनी लिहिलं होतं, बंदा बादशाह का नौकर है, छोटा जरूर हूं तो भी मुझसे बादशाह को बहुत बहुत फायदा होगा. दक्कन के पहाड़ी मुल्क में आप अगर बीजापुर के आदिल शाह पर कब्जा करने का इरादा करें तो आपकी फतह होगी. बंदा भी खावंद के खिदमत में हाजिर है. बरोबर ना? का नाही?
आता विजापूर विरुद्ध मोहीम निघणार होती. त्या मोहिमेच्या तयारीसाठी राजगडला जाण्याची परवानगी महाराजांनी मागितली. त्यावेळेस मिर्झा राजांना महाराज निशस्त्र आल्याचे लक्षात आले. कारण तुम्हाला आठवत असेल आणि तुम्ही अंदाज केला असेल काय कारण, ते निशस्त्र का आले. कारण भेटायला येताना किसी हत्यार के बिना राजांनी यावे असा निरोप त्यांनी पहिल्यांदा दिला होता रघुनाथ पंतांजवळ. म्हणून आताही महाराज निशस्त्रच आले होते. हे पाहून मिर्झाराजे ओशाळले. निरोप देताना त्यांनी महाराजांच्या कमरेला रत्नजडित मुठीची तलवार बांधली. अशा प्रकारे महाराजांनी आपल्या या भारदस्त वागण्याने मिर्झा राजांचे मन जिंकले. द स्पिरिच्युअल अप्रोच. देवगिरीचा राजा रामदेव राय आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी अल्लाउद्दीन वर प्रतिकारासाठी चालून गेला. या पहिल्या प्रकरणात आपण पाहिलेले आहे. अल्लाउद्दीन खलजी ज्यावेळेस देवगिरीवर चालून आला त्याला प्रतिकार करण्यासाठी रामदेव राय निघाला सैन्य घेऊन. सैन्य फारसं नव्हतंच पण जेवढं काही होतं तेवढं घेऊन तो निघाला. पण त्याचा प्रतिकार मोडून काढण्यात आला. पुढे युवराज शंकरदेवरायाने अल्लाउद्दीनवर हल्ला केला पण दुर्दैवाने त्यात शंकररायाचा पराभव झाला. हे सगळं वर्णन पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. अल्लाउद्दीनने देवगिरीला वेढा घातला. अखेर सर्व उपाय संपल्याने राजा रामदेवरायाने शरणागती पत्करली व तह ठरला. बरोबर. हा एक प्रसंग आहे. आता दुसरा प्रसंग पाहूया इतिहासामधला. पेशवाईमध्ये शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांनी अंतस्थ वादामुळे इंग्रजांचा आश्रय घेतला. पण पुढे झालेल्या प्रत्येक तहाने इंग्रजांनी पेशव्यांचे अधिकार व स्वतंत्र थोडे थोडे काढून घेऊन त्यांना पूर्णपणे असहाय्य हतबल बनविले. इंग्रजांशी झालेल्या तिसऱ्या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला व त्याने हताशपणे शरणागती पत्करली. इंग्रजांनी त्याच्यावर तह लादला व शेवटी पेशवाई बुडाली. हा पण इतिहास तुम्हाला माहितीच आहे. आणखी दुसरे दोन उदाहरण. पहिल्या महायुद्धात जर्मनीने 4 वर्षे लढा दिला पण जर्मनीचा पराभव झाला. त्यांच्यावर व्हर्सायचा तह लादल्या गेला. चौथा प्रसंग. दुसऱ्या महायुद्धात देखील जर्मनी जपानने लढा दिला. असंख्य माणसे मारली गेली. जर्मनी व जपान बेचिराग झाले. अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी शरणागती पत्करली. हे चारही प्रसंग इतिहासातले आपल्याला माहिती आहे. इतिहासामध्ये अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यामध्ये राजांनी किंवा राज्यांनी शत्रूशी प्रथम लढा दिला आहे, प्रतिकार केला आहे व शेवटचा पर्याय म्हणून शरणागती स्वीकारली आहे. बरोबर ना. साधारण नॅचरली हे असंच होत असतं. अधिकार प्रतिकार करून पाहिला जातो आणि शेवटी काहीच होत नाही. शेवटी हताश होऊन शरणागती पत्करावी लागते. पण महाराजांनी येथे नेमके उलट केलेले आहे. त्यांनी पहिला पर्याय म्हणून शरणागती निवडलेली आहे. लक्षात घ्या. शत्रूला काही किल्ले व मुलूक मोकळा करून देऊन त्यांनी आपले सामर्थ्य, लढण्याची शक्ती सुरक्षित ठेवलेली आहे व हेच या शरणागतीचे वैशिष्ट्य आहे.
म्हणून इतिहासातील ही आगळी वेगळी शरणागती आहे. पुन्हा एकदा वाचतो, नीट ऐका. पण महाराजांनी येथे नेमके उलट केलेले आहे. त्यांनी पहिला पर्याय म्हणून शरणागती निवडलेली आहे. शत्रूला काही किल्ले व मुलूक मोकळा करून देऊन त्यांनी आपले सामर्थ्य, लढण्याची शक्ती सुरक्षित ठेवलेली आहे. हेच या शरणागतीचे वैशिष्ट्य आहे. म्हणून इतिहासातील ही आगळी वेगळी शरणागती आहे. यशापयशाचे निकष काय? यश आणि अपयश याच्याबद्दलचे आपले निकष काय आहेत, त्या संबंधी आपण थोडी चर्चा करू. जनरली आपण ह्या गोष्टींचा एवढा खोलवर विचार केलेला नसतो, परंतु मिर्झाराजे आणि शिवाजीराजे यांच्यात जो संघर्ष झाला त्याच्यावर जर आपल्याला अभ्यास करायचा असेल आणि समजून घ्यायचा असेल की कोणाचा विजय झाला कोणाचा पराजय, तर यशापयशाचे निकष काय याच्यावर आपण थोडा खोलवर अभ्यास केला पाहिजे. मी असं कावर म्हणतोय ते आपण समजून घेऊया. दोन राजांचा किंवा राज्यांचा संघर्ष झाला, युद्ध झाले की एकाचा विजय होतो तर दुसऱ्याचा पराभव होतो, बरोबर? पण काही वेळेस अशी परिस्थिती होते की हे ठरवणे मुश्किल होते की कोणाला विजय मिळाला व कोणाचा पराभव झाला. कारण येथे निर्णय घेणे इतके सोपे नसते. दिसणारी परिस्थिती व सत्य यात फरक असल्याने फसगत होऊ शकते. नीट लक्षात घ्या. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठ्यांचे स्वतंत्र युद्ध. म्हणजे महाराजांच्या निधनानंतर इसवी सन 1681 ते इसवी सन 1707 हा जो कालखंड आहे त्यात मराठ्यांचं स्वतंत्र युद्ध झालं. मराठे व औरंगजेब यांच्यातील संघर्ष हा पण इतिहास आपणालाच माहिती आहे. या संबंधात नरहर कुरुंदकर म्हणतात, नीट ऐका, शिवाजीने जे राज्य निर्माण केले ते जपण्यासाठी 27 वर्षे जनता लढली. शिवाजी वारल्यावर संभाजीच्या नेतृत्वाखाली तो मारला गेल्यावर 19 वर्षे ज्याला जसे सुचेल तसे सर्वजण लढत होते. या लढ्यात मोगलांची किमान 5 लाख माणसे मारली गेली असा जदुनाथांचा अंदाज आहे. मराठ्यांची सुद्धा 2-1 लाख माणसे मारली गेली असावी. पण 1707 साली भालेराई सुमारे 1.5 लाख होती. थोरले मोठे नेतृत्व नाही, पगार नियमित मिळण्याची सोय नाही. या 27 वर्षात औरंगजेबाचा पराभव नाही, कारण ती शक्तीच मराठ्यात नव्हती. सर जदुनाथ म्हणतात, आलमगीरला विजयामागून विजय मिळाले. सर जदुनाथ म्हणतात, आलमगीरला विजयामागून विजय मिळाले. एकेका ठिकाणी, अनेकदा सर्व ठिकाणी तो विजयी झाला. या सर्व विजयानंतर लाखो लोक मारून, कोट्यावधी रुपये खर्चून अखिल भारतीय मुघल साम्राज्य खिळखिळे करून घेणे व स्वतः मरणे यापेक्षा पदरात काहीच पडले नाही. तो मराठ्यांचा पराभव करू शकला नाही. तरीही मराठे लढत राहिले. असं लिखाण नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं आहे. श्रीमान योगीच्या या कादंबरीच्या प्रस्तावनेत तुम्हाला हे लिखाण सापडेल. आता हे जे वर्णन केलं त्याच्यावरून आता सांगा कोणाचा विजय झाला आणि कोणाचा पराजय. कारण हे जे वर्णन आहे त्यातून परिस्थिती तर सांगते,
एक, 27 वर्षात औरंगजेबाचा पराभव नाही, आणि 2, एकेका ठिकाणी अनेकदा सर्व ठिकाणी तो विजयी झाला. बरोबर ना? असंच त्या वर्णनात लिहिलेलं दिसतंय. हे खरे आहे पण सत्य नाही हे आपण जाणतोच. मी पुन्हा एकदा वाचतो. हे जी परिस्थिती नरहर कुरुंदकरांनी वर्णन केली आहे त्या संघर्षाची, त्यातून 2 गोष्टी आपल्याला दिसतात. पहिली गोष्ट, 27 वर्षात औरंगजेबाचा पराभव नाही, आणि दुसरी गोष्ट, एकेका ठिकाणी अनेकदा सर्व ठिकाणी तो विजयी झाला. पण हे खरे आहे पण सत्य नाही हे आपण जाणतोच. कारण लढाया लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकला नव्हता. विजयामागून विजय त्याने संपादन केले, पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नव्हता. बरोबर ना? शेवटी औरंगजेब महाराष्ट्रातच मेला आणि मराठ्यांचं राज्य जसंच्या तसं राहिलं. हा इतिहास आहे. मग यशापयशाचे निकष काय? या संदर्भात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एक स्टेटमेंट केले त्यांच्या पुस्तकामध्ये, जे पुढील प्रमाणे: महाराजांना या सबंध वर्षात केवळ पराभवच पदरी पडत होते, असं ते वाक्य आहे. म्हणून प्रकरणाच्या सुरुवातीला मी विचारलं, आणि असं बाबासाहेब यांनाच वाटतंय असं नाही, तर जदुनाथ सरकार, नरहर कुरुंदकर, सेतू माधवराव पगडी आणि बाकीच्या इतिहासकारांना असंच वाटतंय की शिवाजी महाराजांचा पराभव झालेला आहे. म्हणून मी प्रश्न विचारला की पराभव कुठे झाला? त्याचा काही तुम्हाला पुरावा बिरावा असेल तर तो मला जरूर कळवा. औरंगजेब मराठे संघर्षात मोहिमेचा उद्देश हा निकष लावला तर औरंगजेबाला मराठ्यांचे स्वराज्य बुडविण्यात अपयश आले, तर मराठ्यांना आपले स्वराज्य वाचविण्यात यश मिळाले. बरोबर ना? मग हाच निकष मिर्झाराजे महाराज संघर्षाला लावला तर? पण त्याआधी इथे एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो, तो म्हणजे मिर्झा राजांनी किंवा त्यांच्या सरदारांनी महाराजांचा किंवा त्यांच्या मराठा सरदाराचा कधी व कोठे पराभव केला? कारण माझ्या अभ्यासाप्रमाणे या प्रश्नाला इतिहासात उत्तर नाही. कोणाला माहित असेल तर सांगावं. माझं चॅलेंज आहे सर्वांना. म्हणजेच औरंगजेब मराठे संघर्षासारखेच आताही मिर्झाराजे महाराज संघर्षाबाबत म्हणता येईल. ते म्हणजे मिर्झा राजांना महाराजांचे हिंदवी स्वराज्य बुडविण्यात अपयश आले किंवा महाराजांना आपले स्वराज्य वाचविण्यात यश मिळाले, म्हणजेच महाराजांचा विजय झाला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पन्हाळा मोहिमेचा आधार घेऊन महाराजांना या सबंध वर्षात केवळ पराभवच पदरी पडत होते हा चुकीचा निष्कर्ष काढून वरील विधान केले आहे, ते सत्य नव्हे. महाराजांचा विन विन अप्रोच. बिझनेस मॅनेजमेंट मध्ये तुम्ही एक 4 प्रकारचे अप्रोचेस पाहिले असतील, त्यातला हा एक अप्रोच आहे, विन विन अप्रोच. दोन्ही पार्टी त्याच्यात विजयी असतात असं ते अप्रोच आहे त्याच्यामध्ये. ते बिझनेस मॅनेजमेंटच्या लोकांनी माहीत असेल ते. शिवाय मिर्झा राजांनी 3 गंभीर चुका केल्या आहेत.
किंवा वेगळ्या भाषेत सांगायचे तर मुत्सद्देगिरीत महाराजांनी मिर्झा राजांना मागे टाकले आहे. त्या चुका म्हणजे कोणत्या? त्या 3 चुका त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. 1. मिर्झा राजांनी तह मान्य केला किंवा महाराजांनी त्यांना तहाला भाग पाडले. 2. मिर्झा राजांनी 12 किल्ले व त्याखालील मुलूक महाराजांकडे ठेवून त्यांना मोगलांचे जहागीरदार बनविले. जहागीरदाराकडे किल्ले दिले जात नाहीत. म्हणजेच याचा अर्थ महाराजांनी स्वराज्य वाचविले. आणि 3. मिर्झा राजांनी संभाजी राजांना ओलीस म्हणून ठेवले नाही, कारण महाराजांनी ताबडतोब किल्ले देऊन व नम्रतेने वागून मिर्झा राजांचा विश्वास संपादन केला. हे जे काही ओलीस ठेवण्याचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जनरली असं बघितलं जातं की जो जेता असतो तो काही वेळेस जो शरण आलेला आहे त्या पराभूत राजाला त्याच्यावर दबाव आणण्यासाठी त्या राजाच्या मुलाला ओलीस म्हणून ठेवतात. पण इथं उलटं केलेलं आहे. महाराजांनी स्वतःच अगोदर त्यांच्या प्रस्तावांमध्ये आपण ते ऐकलेलं आहे की माझे चिरंजीव संभाजीराजे यांना आपणास मी नोकरीसाठी पाठवत आहे असे लिहिलं होतं. स्वतः महाराजांनीच तसं सांगितलेलं आहे. आणि ते सांगूनही मिर्झा राजांनी चूक केली ती म्हणजे युवराज संभाजीराजांना त्यांनी ओलीस म्हणून ठेवलं नाही. आणि का नाही ठेवलं? कारण महाराजांनी मिर्झा राजांमध्ये विश्वास निर्माण केला. आता त्या संदर्भात एक उदाहरण देतो, ते नीट ऐका. पण स्वतः महाराजांनी मात्र जेव्हा शेरखानाचा पराभव केला तेव्हा त्याची 20,000 होनांची रक्कम मिळेपर्यंत त्याच्या मुलाला ओलीस म्हणून ठेवून घेतले होते व रक्कम मिळाल्यानंतरच मुलाची सुटका केली होती. आहे की नाही गंमत? आचार्य चाणक्य यांनी काय म्हटलंय ते मी त्यांचं एक पुढचं लिखाण मी तुम्हाला वाचून दाखवतो. फार महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. शौर्याने लढावे मरावे पण मागे परतू नये हा सैनिकाचा धर्म. म्हणजे पुरंदरचे मराठे. लढावे, राज्य वाढवावे, पड घ्यावी, राज्य वाचवावे, काय वाटेल ते करून प्रजेचे रक्षण करावे हा राजाचा धर्म. असं आचार्य चाणक्य यांनी लिहिलेलं आहे. मिर्झाराजे महाराज संघर्षात निर्णायक युद्ध झालेच नाही. जसं ते निर्णायक युद्ध 5 सुलतान व विजयनगरचे साम्राज्य यांच्यात झाले. कारण महाराज किंवा त्यांचे कोणी सरदार मोकळ्या मैदानावर आले नाही. कारण आरंभापासून त्यांच्याजवळ कधीच शत्रूचा मैदानात पराभव करण्याचे बळ नव्हते. मिर्झा राजांकडे 1,00,000 सैन्य होते, तोफखाना होता, पैसा होता. महाराजांकडे 60 किल्ले होते. प्रत्येक किल्ल्यावर किमान 1000 मराठे गृहीत धरले व नेताजीकडे काही फौज होती असे मानले तरी महाराजांकडे कमीत कमी 50,000 मराठ्यांचे मनुष्यबळ होते असे खात्रीने सांगता येईल. बरोबर ना? पण त्यातील फक्त 4,000 सैन्य पुरंदरवर व नेताजीच्या नेतृत्वाखालील काही मराठे मोगलांशी लढत होते. त्यामुळे पुरंदरचा लढा हा निर्णायक म्हणता येत नाही. महाराजही राजगडावर स्वस्थ होते. म्हणजे मुख्य युद्ध अजून सुरू व्हायचे होते. पण त्याआधीच महाराजांनी शरणागती पत्करून पुरंदरचा तह केला होता
व स्वराज्याचे पुढे होणारे नुकसान वाचविले होते. येथे त्यांनी विन विन अप्रोचचा उपयोग केला आहे. पुढे मुख्य युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच त्यांनी शरणागती डिक्लेअर करून टाकली आणि मिर्झा राजांशी तह करून टाकला. मारामारी नकोच. दोघ जण जिंकले असं म्हणता येईल. विन विन सिच्युएशन. दुसरे असे की मिर्झाराजे महाराज संघर्षात महाराजांचा पराभव झाला असे म्हटले तर मग इतिहासातील हा त्यांचा पहिला नाही, तिसरा पराभव ठरेल. कारण युद्ध टाळण्यासाठी त्यांनी यापूर्वी देखील शत्रूला म्हणजे आदिलशहाला तहात किल्ले दिलेले आहेत. पण आपण ते महाराजांचे पराभव मानत नाही असे का? इतिहासकार जे म्हणतात ना की मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्षामध्ये मिर्झाराजांचा विजय झाला, शिवाजी महाराजांचा पराभव झाला. पण जर मग असंच म्हणायचं असेल तर हे काही पहिल्यांदा नाही, हे तिसऱ्यांदा घडतंय. मग महाराजांचा हा तिसरा पराभव आहे असं म्हणावं लागेल. पहिले दोन उदाहरणं कुठले ते वाचून दाखवतो. पहिले उदाहरण म्हणजे फत्तेखानावर विजय मिळवून सुद्धा महाराजांना आदिलशहाला कोंढाणा किल्ला द्यावा लागला होता. इसवी सन 1649 मध्ये ही लढाई पुरंदरवर झाली होती. आणि त्यात महाराज खरं म्हणजे ती लढाई जिंकले होते आणि तरीही महाराजांना तह करावा लागला आदिलशहाला आणि कोंढाणा द्यावा लागला. पण त्या तहामुळे आपण असं म्हणत नाही की शिवाजी महाराजांचा पराभव झाला म्हणून. आपण त्याला पराभव म्हणत नाही कारण कोंढाणा देऊन त्यांनी आपल्या पित्याची म्हणजे शहाजी राजांची सुटका करून घेतली होती व अफजल खानाची स्वारी टाळली होती. म्हणजे तो कोंढाण्याचा तह. तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की हा कोंढाण्याचा तह जर झाला नसता तर अफजल खानाने त्याच वेळी स्वारी केली असती. पण महाराजांनी ही स्वारी टाळण्यासाठी कोंढाण्याचा तह केला, कोंढाणा देऊन टाकला आणि त्यामुळे अफजल खानाची स्वारी टळली. अफजल खान नंतर चालून आला, त्यानंतर ती नंतरची घटना आहे. असो. दुसरं उदाहरण. ओके. आणि दुसरे उदाहरण म्हणजे इसवी सन 1660 मध्ये महाराजांनी सिद्धी जोहरच्या स्वारीच्या वेळेस आदिलशहाला तहात पन्हाळा किल्ला देऊन टाकला होता. पण आपण त्याला पराभव म्हणत नाही कारण एकतर महाराजांनी शत्रूला स्वराज्याच्या सीमेवरच थोपवून धरले होते व महाराज जवळच्या वेढ्यातून यशस्वीरित्या निसटले होते आणि पन्हाळा देऊन त्यांनी सिद्धी जोहरची आघाडी बंद पाडली होती. हा पन्हाळ्याचा तह. आपल्याला एकच इतिहासातला तह माहिती, तो म्हणजे पुरंदरचा तह. पण कोंढाण्याचा तह पण झालेला आहे, पन्हाळ्याचा तह पण झालेला आहे आणि पुरंदरचा तह पण झालेला आहे. आणि या तिन्ही ठिकाणी कोंढाणा पन्हाळा हे किल्ले न लढवता त्यांचा बळी देऊन स्वराज्य वाचविले होते. आणि आता पुरंदर आणि इतरही काही किल्ले देऊन त्यांनी स्वराज्य वाचविले आहे. हे लक्षात घ्या. या संबंधी अजून थोडी चर्चा करूया, थोडा अभ्यास करूया. यश अपयश, जय पराजय कसं ठरवायचं. उद्देश हा निकष आहे या तर्काने पाहिले तर मग देवगिरीच्या रामदेवरायाने व दुसऱ्या बाजीरावाने तह करून आपले स्थान व राज्य टिकवून ठेवले होतेच ना. मग त्यांचाही विजय झाला असे म्हणायचे काय. काही जण असा तर्क लावतील की ठीक आहे की हे अशा पद्धतीने किल्ले आणि मुलूक देऊन जर स्वराज्य वाचवता येतं, राज्य वाचवता येतं आणि याला जर
फार मुत्सद्दीगिरी जर म्हणत असाल, याला जर फार मोठा गनिमी कावा म्हणत असाल, तर मग असाच तर्क देवगिरीचा रामदेवराय आणि दुसरा बाजीराव यांच्या बाबतीत पण लावता येईल. ते राजे पण म्हणतील की आम्ही यात गनिमी कावा केला, आमची खूप मुत्सद्दीगिरी आहे याच्यामध्ये. पहा, आम्ही पण तह केला, काही मुलूक खंडणी देऊन आमचं राज्य आम्ही वाचवलं, मग आम्ही पण मुत्सद्दी आहोत ना. असा तर्क ते पण करतील, किंवा असा तर्क काही जण लावतील याच्यामध्ये. मग त्यांचाही विजय झाला असे म्हणायचे काय? नाही नाही, कारण शिवाजी महाराज आणि रामदेवराय व दुसरा बाजीराव यांच्यात तह करताना असलेल्या मानसिकतेत जमीन आसमानचा फरक आहे. त्या गोष्टीची तुलनाच होऊ शकत नाही. कारण देवगिरीचा रामदेवराय आणि पेशवाईतला दुसरा बाजीराव यांची जी मानसिकता आहे आणि शिवाजी महाराजांची जी मानसिकता आहे, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे लक्षात घ्या. तह करताना महाराजांची दूरदृष्टी होती, भविष्यातील आराखडे होते. पुरंदरचा तह हा त्यांच्या गनिमी काव्याचा एक भाग होता, म्हणून ते मिर्झा राजांना तह करण्यास सांगत होते. तह त्यांच्यावर लादला गेलेला नव्हता. तुम्ही लक्षात घ्या की शिवाजी महाराजांनी पहिलं पत्र पाठवलेलं आहे आणि इतर जे प्रस्ताव पाठवले त्या प्रस्तावातून त्यांनी सांगितले की मी तुमच्याशी तह करण्यास तयार आहे म्हणून. मी तुम्हाला मागे सांगितलं की पाठ्यपुस्तकामध्ये, आपल्या पाठ्यपुस्तक 4थीच्या इतिहासामध्ये या मंडळाने चुकीचं वाक्य टाकलंय. ते मी पुन्हा सांगतो तुम्हाला. त्यांनी लिहिलं की जयसिंग मोठा धूर्त होता, त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले, असं ते वाक्य. ते चुकीचं आहे. मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना तह करण्यास कधीच सांगितलेलं नाही. उलट शिवाजी महाराजांनीच मिर्झा राजांना सांगितले की मी आपणाशी तह करण्यास तयार आहे म्हणून. कारण पुरंदरचा तह हा त्यांच्या गनिमी काव्याचा एक भाग होता, म्हणून ते मिर्झा राजांना तह करण्यास सांगत होते. तह त्यांच्यावर लादला गेलेला नव्हता. तर रामदेवराय व दुसरा बाजीराव यांनी तह हताशपणे, दुर्बलतेने केला होता. सिच्युएशन लक्षात घ्या, परिस्थिती लक्षात घ्या. हा संदर्भ वेगळा आहे. महाराजांची तह करतानाची मानसिकता सकारात्मक व विधायक स्वरूपाची होती. युद्ध कधी करावे व कधी टाळावे याचे व्यवहारी भान ठेवणारी होती. पुन्हा वाचतो. महाराजांची तह करतानाची मानसिकता सकारात्मक व विधायक स्वरूपाची होती. युद्ध कधी करावे व कधी टाळावे याचे व्यवहारी भान ठेवणारी होती. तर रामदेवराय व दुसरा बाजीराव यांची मानसिकता पराभूत आत्मघातकी प्रवृत्तीची होती. त्यांच्यावर तह लादला गेला होता व तहाच्या अटी स्वीकारणे त्यांना भाग होते, त्यामुळे त्यांनी आपले राज्य गमावले. बरोबर ना का नाही? इसाप नीती मधल्या आपल्या काही गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. या इसापचंच एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. विलक्षण वाक्य आहे. इसाप नीतीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पण खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या काय फक्त लहान मुलांसाठी नाहीत. आपल्याला वाटतात की त्या लहान मुलांसाठी, पण ऍक्च्युली लहान मुलांसाठी नाही. त्यांच्यामध्ये एक फार मोठा गहन अर्थ दडलेला आहे. असो, त्या इसापचं हे वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. Every truth has two sides. It is as well to look at both before we commit ourselves to either. असं इसापचं ते स्टेटमेंट आहे.
इसापचं हे वाक्य मी पुन्हा एकदा वाचतो, नीट ऐका. एव्हरी ट्रूथ हॅज टू साइड्स. इट इज ॲज वेल टू लुक ॲट बोथ बिफोर वी कमिट आवर सेल्व्स टू आयदर. नाण्याची दुसरी बाजू. या संदर्भामध्ये आपण हे जे डिस्कशन केलं यशापयशाचं, त्या नाण्याची दुसरी बाजू पण आपण पाहूया. पण मग मिर्झा राजांचा तरी कुठे पराभव झाला होता? 23 किल्ले व 4 लाख होन उत्पन्नाचा मुलूक मिळवून त्यांनी मोगलांना फायदा करून दिला होता. बरोबर ना? म्हणून आतापर्यंत म्हणजे 11 जून 1665 पर्यंत तह झाल्यावर, म्हणजे आतापर्यंत तरी मिर्झाराजे महाराज संघर्षात कोणाचा विजय झाला व कोणाचा पराजय हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. काहींना वाटेल मिर्झाराजे जिंकले, काहींना म्हणजे माझ्यासारख्यांना वाटेल शिवाजी महाराज जिंकले. हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, कारण तो विन विन अप्रोच आहे. बरोबर ना? पण थांबा, लगेच निष्कर्ष काढू नका. जगाच्या दृष्टीने तह झाल्यामुळे हा संघर्ष संपला असे सर्वांना वाटले. मिर्झा राजांना वाटले, औरंगजेबाला पण वाटले, पण महाराजांच्या दृष्टिकोनातून पहा, तह झाला, दोघांमध्ये वाटाघाटी झाल्या, त्यामुळे हा संघर्ष संपला असं चित्र निर्माण झालं. पण तसं खरंच झालं होतं का, हा प्रश्न आहे. मिर्झाराजे महाराज संघर्षाचा केवळ 3 महिन्याचा पूर्वार्ध संपला आहे. अजून 4.5 वर्षाचा उत्तरार्ध बाकी आहे. पुन्हा वाचतो. मिर्झाराजे महाराज संघर्षाचा केवळ 3 महिन्याचा पूर्वार्ध संपला आहे व अजून 4.5 वर्षाचा उत्तरार्ध बाकी आहे. मी मागील प्रकरणात सांगितले की मिर्झा राजांशी कसा सामना करायचा हे महाराजांनी फार पूर्वीच, म्हणजे मिर्झाराजे महाराष्ट्रात येण्या अगोदर ठरविलेले होते. मिर्झा राजांना झटक्यात शरण जाणे हा त्याचा पहिला टप्पा होता. मजेची गोष्ट पहा, मिर्झा राजांनी पुरंदरला वेढा दिला 31 मार्च रोजी. कोंढाणा किल्ल्याची नाकेबंदी केली मे महिन्याच्या अखेरीस. मोगली फौज धुमाकूळ घालत आहेत पुण्यातील केवळ 4 तालुक्यात. ते वर्णन आपण मागे पाहिलेलं आहे. स्वतः महाराज राजगडावर स्वस्थ बसून आहेत आणि फक्त 2.5 महिन्यात महाराज मिर्झा राजांपुढे शरणागती पत्करण्याचे ठरवितात. दिलेर खानाला पण आश्चर्य वाटते. तुम्हाला आठवत असेल की दिलेर खानाने जे पत्र लिहिलं होतं महाराजांना, त्याच्यामध्येही त्याने आश्चर्य व्यक्त केलेले आहे. जर आठवत नसेल तर मागच्या प्रकरणामध्ये तुम्ही जाऊन ते क्रॉस चेक करू शकता. आणि या सगळ्या परिस्थितीवर, या बॅकग्राऊंडवर महाराजांनी पुरंदरचा तह केला. कारण पुरंदरचा तह करून महाराजांनी मिर्झा राजांना बेसावध केले आणि शिकार खुद यहां शिकार हो गया. शरणागती नव्हे, दैवी कारस्थान. शरणागती नव्हे, दैवी कारस्थान.
अफजल खान व मिर्झा राजे यांची महाराजांशी झालेली भेट यात जमीन आसमानचा फरक असला तरी या दोन्ही भेटीत एक विलक्षण साम्य आहे, आणि ते म्हणजे हे दोघे मुत्सद्दी या भेटीमुळे महाराजांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांचा सर्वनाश झाला. महाराजांनी एकाला वरचा रस्ता दाखवला तर दुसऱ्याला विजापूरचा. विजापूर खाली दक्षिणेत आहे. अफजल खानाला वर पाठवून दिलं आणि मिर्झा राजांना खाली पाठवून दिलं. महाराजांनी एकाला वरचा रस्ता दाखविला तर दुसऱ्याला विजापूरचा आणि दोघांची वाट लावली. दोघेही त्या वाटेने गेले आणि संपले. येथे मी तुम्हाला निक्षून सांगू इच्छितो की पुरंदरचा तह आणि शरणागती हा महाराजांनी रचलेला सापळा होता व या सापळ्यात मिर्झा राजे बरोबर अडकले. पुन्हा एकदा सांगतो, पुरंदरचा तह हा महाराजांनी रचलेला सापळा होता व या सापळ्यात मिर्झा राजे बरोबर अडकले. हा महाराजांचा गनिमी कावा आहे. या गनिमी काव्यात तीक्ष्ण बुद्धीचा औरंगजेब फसला, तसेच इतिहासकार देखील फसले व त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला. येथे अफजल खान स्वारीचा एक प्रसंग नमूद करावा वाटतो. नीट ऐका. भेटीच्या प्रसंगाबाबत अफजल खानाने करारातील अटीप्रमाणे न वागता 1500 सैनिक घेतल्यामुळे महाराजांचे वकील गोपीनाथ पंत यांनी हरकत घेतली व सैनिक न घेण्याची सूचना केली होती. या प्रसंगाबाबत डॉक्टर श्रीनिवास सामंत लिहितात, श्रीनिवास सामंत यांनी काय लिहिलंय, नीट ऐका. सुरुवातीला खानाने ही सूचना धुडकावून लावली, परंतु खान अशा जाळ्यात अडकत चालला होता की ज्यात प्रत्येक टप्प्यावर मागे येणे शक्य नव्हते, फक्त पुढे जाणे भाग होते. खानाचा इथेही नाईलाज झाला. म्हणजे महाराजांनी हे जे काही जाळं टाकलेलं होतं त्या जाळ्यामध्ये त्यांना मागे येणं सरकणं अफजल खानाला आणि मिर्झा राजांना शक्य होत नव्हतं. त्यांना पुढेच जावं लागलं त्या योजनेप्रमाणे. नेमकी अशीच गत आताही मिर्झा राजांची महाराजांनी केली व मिर्झा राजे अडकत गेले. कसे ते उत्तरार्धात पाहूया. म्हणजे आतापर्यंत हे जे प्रकरण आपण ऐकलेत 1 ते 14 हा मिर्झा राजे शिवाजीराजे संघर्षाचा पूर्वार्ध झाला. 15व्या प्रकरणापासून 24व्या प्रकरणापर्यंत उत्तरार्ध आहे आणि उत्तरार्धामध्येच खरी गंमत आहे. व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपला धन्यवाद. या प्रकरणाच्या शेवटी मी काही वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून दाखवतो. काही निवडक प्रतिक्रिया आहेत ज्या पुढील प्रमाणे. किरण के यांनी फेसबुकवर एक कॉमेंट दिली होती 2013 साली. सारंग साहेब, थोडे स्पष्ट सांगा, नक्की कोणी चुकीचा इतिहास सांगितला आहे? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे? तर दुसऱ्या एका मित्राने कॉमेंट दिली आहे ज्यांचं नाव मी प्रायव्हसीसाठी लिहिलेलं नाही. त्यांनी लिहिलं होतं, थँक्स फॉर सेंडिंग मी युअर व्हॅल्युएबल्स, नो डाऊट अबाउट इट.
I did not want to demoralize you when you are writing at your best. But frankly speaking, one who reads and hears Babasaheb Purandare, nothing appeals thereafter. It's like who hears Lata Mangeshkar, Suman Kalyanpur never touches the heart. Like that. I don't say your articles are not good, but never touch the heart. Please don't take it otherwise, but have to improve in various aspects. Please don't mind, it's a friendly talk and not to discourage you. So, keep writing and sending. असं त्यांनी 2019 साली लिहिलं होतं. तर ठाण्यावरून एकाचं ईमेल आलेलं होतं, PG. त्यांचंही नाव मी पूर्ण लिहित नाही प्रायव्हसीसाठी. त्यांनी काय लिहिलंय पहा. तुम्ही किती आपटलीत तरी आम्हाला श्री बाबासाहेबांनी जो इतिहास सांगितला आहे तोच मान्य आहे आणि पुढेही असणार आहे. अशा या 3 प्रतिक्रिया आहेत. यावर माझे बंधू अशोक माडगुळकर यांनी मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. Do not expect people to accept you, means your spiritual experience. It's like the mute person has eaten jaggery, and if somebody asks him, how is the taste? The more you try to explain, the more you will get disturbed. So, be calm and enjoy the state you are in. Feel proud, happy, lucky and blessed. You got the spiritual experience. You revealed Shivaji Maharaj strategies. Good. Others who do not understand, that is their bad luck. हा एपिसोड, हा व्हिडिओ जर आपणास समजला असेल, कळला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय शिवराय.